तर आता वाजतात सकाळचे 4:14 जसं तुम्ही बघताय. आमचा ट्रेक सुरू होतोय. आम्ही कुठे चाललोय हे मी आत्ता तर काय रिव्हील नाही करत. तर तिकडे गेल्यावरच कळेल. पण जाम एक्साइटमेंट आहे कारण खूप इच्छा होती करायचा हा ट्रेक आणि आता फायनली करायला भेटतोय. स्टेशनला कोणच नाही आहे. आम्ही तिघेच आहे, मी, यश आणि निखिल आणि बस. So sit down, listen, think for a minute. No, it might be hard 'cause you're uneducated. Break down, face it, breathe for a minute. I'm about to help you with your manners and respect. You get it? Just uneducated. But this so but you make it. आता आम्ही जस्ट ट्रेक चालू केले. ट्रेक चालू करून एक 5-10 मिनटं झाली असतील आणि हा असा रस्ता आहे पूर्ण जंगलातून. आणि इकडे यायला आम्हाला आता 2 तास लागले टॅक्सीने. आता अजून वर 1-2-2.5 तासाचा ट्रेक आहे. मग आम्ही अजून हरिहरच्या अजून त्या पायऱ्या पण दिसल्या नाहीत आम्हाला. हरिहर फोर्टच बऱ्यापैकी लांब दिसतोय. पण ॲटमॉस्फिअर चांगलं आहे इकडे की थंड आहे, जास्त गरम नाही होत आहे, घाम वगैरे नाही आहे. त्यामुळे ट्रेक करायला एक बरं वाटतं. हरिहर फोर्टला येण्यासाठी आम्ही करी रोडहून सकाळी 5:30-5:45 वाजताची ट्रेन पकडली. टोटल यायला आम्हाला 2 तास लागले इगतपुरी स्टेशनला. त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन तुम्हाला आहे नाशिकवरनं पण तुम्ही येऊ शकता, पण आम्ही इगतपुरी निवडलं कारण इगतपुरीवरनं ट्रान्सपोर्ट जास्त इझी होती. तर तिकडनं पुढे येण्यासाठी तुम्हाला शेअर टॅक्सी करायला लागते किंवा प्रायव्हेट टॅक्सीचा पण ऑप्शन तुम्हाला मिळतो. हरिहर फोर्टचा बेस विलेज हे स्टेशनपासून फार दूर असल्यामुळे आणि जास्त करून गावात असल्यामुळे तुम्हाला शेअर टॅक्सी मिळणारच नाही. शेअर टॅक्सी ही मोस्टली हायवेसाठी असते आणि हे हरिहर फोर्टचा बेस विलेज हे खूप आतमध्ये गावात आहे. त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट टॅक्सीच करायला लागते आणि प्रायव्हेट टॅक्सी तुम्हाला शेअर टॅक्सीपेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त चार्ज करतात. पण ते तुम्हाला रिटर्न पण आणून सोडतात स्टेशनला, तर ते जास्त चांगलं आहे. इगतपुरी स्टेशनपासून हरिहर फोर्टच्या बेस विलेजपर्यंत यायलाही तुम्हाला साधारणतः 1-1.5-2 तास लागतात. बेस विलेजला पोचल्यानंतर तुमच्याकडनं एक 90 रुपीजची एंट्री फी चार्ज केली जाते, ज्यात तुम्हाला कचरा टाकू नका वगैरे असे इन्स्ट्रक्शन दिले जातात. ट्रेक चालू केल्यानंतर तुम्हाला साधारण असे जंगलातून आणि रॉकी पॅचेस असलेले रस्ते किंवा पायवाटी मिळतात. तर इथे दर थोड्या अंतरावर गावकऱ्यांची दुकानं आहेत, जे तुम्हाला कंटिन्यू डिरेक्शन गाईड करत राहतात. त्यामुळे इथे हरवायची काही शक्यता नाही आहे. आत्ता आम्ही जास्त वर पण नाही गेलो आहे, तर इकडनं हा असा व्ह्यू आहे. लिटरली पूर्ण सह्याद्री डोंगर रांग अशी दिसते आणि असं वाटतं की पूर्ण सह्याद्री डोंगर रांगने असं सर्कल केलं आहे. सर्कलच्यामध्ये आम्ही आहे. आता इकडनं तुम्ही बघा हवा, हा हरिश्चंद्रगडचा पीक आहे, हा हरिहर फोर्टचा पीक आहे आणि ही पूर्ण आपली महाराष्ट्राची शान सह्याद्री डोंगर रांग.
हरिहरगडाचा ट्रेक हा मॉडरेट ट्रेक आहे. जास्त कडतर पण नाही आहे पण जास्त इझी पण नाही आहे. जंगलातलं वाट असल्यामुळे बॉडीमध्ये एनर्जी बनवून राहते व थकवा येत नाही जास्त. तुम्हाला आता झेंडा दिसत नसेल स्क्रीनमधून मे बी, पण आम्हाला झेंडा दिसायला चालू झाला आहे. ॲक्च्युली आम्ही प्रवास चालू केला तेव्हा हे खूप थकवणारं वाटलेलं, पण आता इथे आल्यावर वर्थ वाटतं. हरिहरगडाची टोटल हाईट ही 3676 फूट असून तुम्ही जसजसं वर क्लाइंब करत जाता तसं तुम्हाला उंचीचा अंदाज यायला लागतो आणि भरपूर सुंदर असे सीनरी किंवा व्ह्यू दिसायला लागतात. आता तुम्ही हे बघाल तर इथनंच हरिहरगडचा पायथा दिसतोय आणि खालनं जर तुम्ही बघाल तर पूर्ण दरी दिसते आणि तिकडनं वर बघितल्यानंतर हा हरिहरगड उंच असा उभा दिसतो. चंद्राच्या आतमध्ये माकडांमुळे फोनला हात लावायला नाही भेटत आहे, पण असा काहीच आहे हरिश्चंद्रगड. खाली डायरेक्ट दरी आहे. थांब रे तू. गडावर मोठ्या प्रमाणात माकडं होती आणि माकडं ही घाबरतही नव्हती, जी डायरेक्ट माणसाला बघून अटॅकच करत होती. आपल्या हातात जे काय असेल ते काढून घेत होते, खेचून घेत होते. त्यामुळे आम्हाला जवळपास भीती वाटत होती. त्यामुळे मी कॅमेरा जास्त काढलाच नाही बाहेर. त्यामुळे खूप पार्ट हा रेकॉर्ड करायचा राहून गेला. ज्या मेन पायऱ्या आहेत गडाच्या त्याच्यानंतर ज्या म्हणजे अशा थरारक पायऱ्या आहेत ज्या ओळखल्या जातात 90 डिग्रीज, त्या पण मला नीट रेकॉर्ड करता मिळाला नाही. चल अरे चल. पुढे चल. डबल काढायचं नाही, व्हिडिओ काढायची आपल्याला फक्त गाडी फक्त दरवाजा खोलले असं आपण